काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील कथित पेपरफुटी प्रकरणावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे। पेपरफुटीसाठी राज्य सरकार जबाबदार असून केवळ दादा भुसे नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। एमपीएससी, सीईटी आणि नीट सारख्या स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीमुळे तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत सरकार तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचं पटोले म्हणाले। याशिवाय रस्ते विकासातील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र खड्डेमय झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। शरद पवारांच्या संभाव्य राजकीय भूमिकेपेक्षा तरुणांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे असल्याचं सांगत आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। फास्ट ट्रॅक सुनावणी झाली पेपरफुटीची, सीबीआयचे वकीलच पोहोचलेले नाही पहिल्या दिवशी। पेपरफुटीमध्ये स्वतः केंद्रातलं सरकारच त्याला जबाबदार आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते या पेपरफुटीमध्ये समाविष्ट आहे आणि सीबीआय असेल की SIT असेल या सगळ्या फुटीवर त्यांनी लावलेली आहे की त्यांचीच लोक आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना वाचवण्यासाठी पण पोरांचं भविष्य खराब करण्याची जी भूमिका नरेंद्र मोदीच्या सरकारची जी पुढे आलेली आहे ती आता देशातल्या जेनजीला म्हणजे तरुणांना हे आता मान्य नाही आहे आणि तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच त्याला एक पर्याय आहे। ही भूमिका आता सगळ्या तरुण पिढीमध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते। एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा पण राजीनामा मागितला जातो। खरं तर फडणवीसांचाच राजीनामा मागितला पाहिजे। ज्या पद्धतीनं एक आश्वस्त भूमिका विधानसभेमध्ये फडणवीसांनी मांडली होती की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या पेपरफुटी होणार नाही, त्याची खबरदारी राज्य सरकार घेणार आणि म्हणून हे दादा भुसेचं एकट्याची जबाबदारी नाही, राज्याच्या फडणवीस सरकारची ही जबाबदारी आहे। एमपीएससीच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं जो पेपर एका निरीक्षक पदाच्या याच्यामधला जो पेपर होता तो व्हॉट्सअपवर त्याला पेपर फोडण्यात आला आणि त्या पद्धतीची एक तक्रार झालेली आहे। त्या ज्या दोन मुलांनी तक्रार केली त्या तक्रारकर्त्यांवर आता सरकारने दबाव आणण्याचं काम सुरू केलेलं आहे। आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न जेव्हा सरकार करते याचा अर्थ सरकार या सगळ्या घोटाळ्यामध्ये जबाबदार आहे हे त्याच्यातून सिद्ध होते। सीईटीचा पेपर सुद्धा फुटल्याची चर्चा आहे। 45 गुण असणाऱ्यांना 200 मार्क मिळाल्याची चर्चा आहे। कुठतरी ऑडिओ क्लिप व्हायरल होतात। मी मगाशी म्हणालो की सीईटीचा असो, एमपीएससीचा असो, नीटचा असो, हे जेवढे काही परीक्षा आता जेव्हा घेतल्या जातात आहेत त्या परीक्षामध्ये या सगळ्या तरुणांच्या भविष्याबरोबर खेळण्याचा जो प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे तो आपल्याला निदर्शनास आलेला आहे। त्यामुळे जेवढ्या या परीक्षा ज्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तरुणांच्या होतात आहेत त्यांना बर्बाद करणं, त्यांना उद्ध्वस्त करणं, जसं शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त केलं तसं तरुणांना सुद्धा त्यांच्या जीवनातून उद्ध्वस्त करायचा निर्णय, संकल्प भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सगळ्या सरकारने केलेला आहे। शरद पवार एनडीए सोबत जाण्याच्या परत चर्चा सुरू झालेल्या आहे। कुठतरी पार्थ पवार यांनी आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। मला असं वाटतं की आज आमच्या समोर कोण कोणत्या पक्षात चाललेला आहे याच्यापेक्षा देशातल्या तरुणांचा जो आज प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, ज्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांवर AK-47च्या माध्यमातून गोळ्या चालवल्या आल्या, पॅलेटच्या माध्यमातून गोळ्या टाकण्यात आल्या आणि त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी, शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा जो प्रयत्न जो केला गेलेला आहे त्या गोष्टी आता आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर त्याला आतंकवादी म्हणायचं, आंदोलनजीवी म्हणायचं, तसंच आता तरुणांना सुद्धा त्या पद्धतीनं आतंकवाद आणि नक्षलवादी म्हणण्याचा प्रयत्न जे सरकार करते ते आमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे। दिल्लीत जे CJPचं आंदोलन झालं होतं त्यामध्ये गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत, ते मागे घेण्याची मागणी होत आहे। दुसरीकडे पोलिसांनी जी चौकशी केली त्यामध्ये 2800 पेक्षा जास्त जे आहे सराईत गुन्हेगार, गंभीर गुन्हे असणारे लोक समाविष्ट झाल्याची चर्चा आहे। त्याच्यामुळे मागणी होत आहे की गुन्हे मागवावे। आपण या सगळ्यांचं काय? खरं तर नरेंद्र मोदीच्या सरकारवरच गुन्हे दाखल झाले पाहिजे।
हे आंदोलन त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे. पोरांच्या भविष्याशी खेळण्याच्या परिणामामुळे देशभरातल्या तरुणांनी त्या ठिकाणी जंतर मंतरवर एकत्रित आले. त्यामध्ये चुकीचे कोणी लोक 2-4 घुसले असतील. ते मुलांचं जे स्टेटमेंट येत आहे तिथल्या ते RSSचे आणि भाजपचेच लोक होते, अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी चित्र पुढे येत आहे. त्यामुळे त्या आंदोलनाला काळीमा लावण्याचा प्रयत्न RSS आणि भाजपकडून झाला असा आरोप मोर्चेकरी जे आहेत ते त्या ठिकाणी सांगतात आहेत. शरद पवार एनडी के साथ जाने की चर्चा फिर से शुरू हो गई है, कांग्रेस के नेता के नाते क्या कहेंगे? देखो, हमें आज वो इशू हमारे लिए महत्व का नहीं है कौन कौन से पार्टी में जा रहा है आ रहा है. आज हमारे देश के बच्चों के भविष्य के साथ नरेंद्र मोदी की सरकार जिस तरह से खिलवाड़ कर रही है, उनका भविष्य बर्बाद कर रही है और उनके ऊपर उनको आतंकवाद और नक्सलवादी ऐसा होने का आरोप लगाकर उनके ऊपर गुने दाखिल कर रही है. AK-47 से उनके मोर्चे में उनको AK-47 से गोलियां मारी गई है, पायलट से गोलियां मारी गई है. ये इशू हमारे लिए महत्व का है और ये इशू को हम लेके आगे लड़ेंगे. सचिन भाई या दोन करू. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये रस्ते विकासाच्या नावाने जे सरकारने जो भ्रष्टाचार केलेला आहे तो आता आपण पाहतोय गड्डेच गड्ड्याचा महाराष्ट्र झालेला आहे. त्यामुळे या भ्रष्टाचारी सरकारचा खरा चेहरा हा या निमित्तानं आपल्या लोकांच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करत कचरा संकलन करणाऱ्या कंपन्या आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून मनपा प्रशासनानं संबंधित कंपनीकडून प्रभावीपणे काम करून घ्यावं असं त्यांनी म्हटलंय. अधिकारी आणि कचरा कंपनीचं संगनमत आढळल्यास संबंधितांवर कारवाई करून अशा कंपन्यांना काळ्या यादीत टाकावं, तसंच नवीन एजन्सींना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. एकेकाळी स्वच्छता क्रमवारीत देशात 7व्या स्थानावर असलेले नागपूर आता 27व्या क्रमांकावर घसरल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय विकास निधीच्या कामांमध्ये अनियमितता आणि कंत्राट प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे. पावसाळ्यात रोगराईचा धोका लक्षात घेता मनपा प्रशासनानं तातडीनं स्वच्छता व्यवस्थेकडे लक्ष द्यावं असं आवाहनही त्यांनी केलंय. एकाच कामाचे 3-3 लाखाचे तुकडे करून जवळपास करोडो रुपयाचा निधी जो वापरण्यात आला तर त्याच्यात स्पर्धा झाली नाही, त्या टेंडर झाले नाही आणि इस्टिमेटवर 4-5 दिवसाच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि एकाच विशिष्ट कंत्राटदाराला देण्यासाठी हे झालं आहे. अशाच पद्धतीनं आता आपण पाहता की हिवाळी अधिवेशन समोर आहे. आपण हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं दरवर्षी रवी भवन, नागभवन याच्यावर करोडो रुपयाचा खर्च करतो. हा खर्च वास्तविकता करायला पाहिजे का? आणि पहिल्या वर्षी केलेला खर्च हा दुसऱ्या वर्षी कसा होतो, म्हणजे फर्निचर किंवा काहीही कामासाठी खर्च होत असेल तर मला वाटते याच्यात अनेक अनियमितता आहे आणि ते मी मंत्री बांधकाम विभागाच्या यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. पुराव्यासहित लेखी पत्रसुद्धा त्यांना दिलेलं आहे आणि याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना केलेली आहे. कोण सहभागी आहे असं वाटतंय? याच्यात सगळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तर खालचे इंजिनियर सगळेच आणि कंत्राटदार हे मिळूनच अशा प्रकारच्या घटना घडतात आणि मला वाटतं की स्पर्धा झाली पाहिजे कुठेही आणि एकच काम आहे ते तुकड्या तुकड्यात देणं हा गुन्हा आहे आणि याची चौकशी करण्याचे आदेश मंत्री साहेबांनी दिलेले आहेत. चौकशी अंती काय येते आपण समोर पाहू. कुठेतरी काल कचऱ्याचा विषय असो किंवा रस्त्याचे विषय असो मोठ्या प्रमाणात गाजलेले आहे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, तुम्ही दोन्ही कंपन्यांवर आक्षेप घेतले. आज नागपूर शहरातील परिस्थिती आपण पाहाल की या दोन्ही कंपन्या कचरा संकलनाचं काम करतात, परंतु शहरातल्या जागोजागी जाऊन पाहाल तर आपण उभं राहू शकत नाही, इतके कचऱ्याचे ढिगारे आहेत. आणि खुद्द मनपाचे आयुक्त आजकाल वस्त्यांमध्ये चालले आहे आणि त्यांच्यासुद्धा हे निदर्शनास आले आहे. जनतेला तुम्ही टॅक्स घेता तेव्हा आणि कचरा कंपन्यांना महानगरपालिका पैसा देते तर त्यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे. जे अधिकारी याच्यात कुचराई करत असेल, या कंपन्यांशी मिळून साठगाठ करत असेल आणि त्यांचा फायदा करत असेल, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. या कंपन्या बळतर्फ व्हायला पाहिजे, नवीन एजन्सी यायला पाहिजे जेणेकरून नागपूर आपण पहा
7व्या क्रमांकावर होतं देशात स्वच्छतेचा 27व्या क्रमांकावर गेलेला आहे. मला वाटते नागपूरची परिस्थिती सुधारली पाहिजे, कारण की पावसाळ्याचे दिवस आहे. कचऱ्यामुळे रोगराई वाढते आणि लोकांचं स्वास्थ्य खराब होते. यावर लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणून हा मी मुद्दा उपस्थित केला. कुठेतरी दिल्लीत भाऊ अनेक याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे, ते विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये काही आरोपींचाही समावेश होता, मात्र मागणी होता की गुन्हे मागे घ्यावे. आता कसं आहे, हे दिल्लीचं मॅटर आहे. त्या आंदोलनामध्ये कोण होता, गुन्हेगार होता, की सगळी संबंधित यंत्रणा करेल. परंतु लोकशाहीमध्ये कुठल्याही विषयावर आवाज उठवणं हा जनतेचा अधिकार आहे, तो उचलला आहे त्यांनी. भाऊ, मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे, शहरातही आहे, शहरातही आहे. मला वाटते एकंदरीत हे खड्डे वगैरे हे सगळं प्रशासनाचं काम आहे. प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, हेच माझं म्हणणं. थँक्यू भाऊ.